प्रश्न तुम्ही स्थानिक आहात, तुम्ही महानगरपालिकेत मांडणार का? ही करवाढ कमी करणार का? स्थानिकाची घरं रेग्युलराइज झाली पाहिजेत, त्याच्यासाठी सुद्धा आमचा लढा होणार आहे. अरे कोण म्हणते देणार नाही? डॉमिनिका डाबरे आज जे आंदोलन उभारण्यात आलेलं आहे ते वसई जनशक्ती आघाडीतर्फे आंदोलन उभारलेलं आहे. या आघाडीमध्ये सगळ्या म्हणजे वेगवेगळ्या संघटनांचे एकत्र कार्यकर्ते होऊन हे आंदोलन उभारत आहोत. आजची जी मागणी आमची विशेष करून आहे ती म्हणजे FSI या ठिकाणी जो वाढवलेला आहे तो FSI कमी करावा. मुख्य मागणी महानगरपालिकेकडे आहे की आम्ही जेव्हा जी घरपट्टी भरतो त्या घरपट्टीमध्ये आमच्यावरती पाणी पट्टी आणि मलनिसारण हा जो 2 प्रकारचे कर लादलेले आहेत की ज्याची सुविधा आम्हाला अजिबात मिळत नाही. पाणी तर आम्हाला एक थेंब सुद्धा आमच्या घरामध्ये येत नाही. हा पाणी कर आमच्यावरती लादलेला आहे तर त्वरित त्याने रद्द करावा. दुसरं म्हणजे या ठिकाणी आमची घरं जी नियमानुकूल केली जावी की तुमची घरं म्हणजे तुमच्या घराला OCCC नाही. OCCCचा अगोदर प्रश्नच होता. आमच्या ग्रामपंचायती होत्या, बिल्डिंगला OCC मिळत होता आणि आमच्यावरती आता OCC नाही म्हणून आम्हाला जे घरं अनधिकृत ठरवली जात आहेत ती घरं आमची नियमानुकूल करावी आणि त्यासाठी महानगरपालिकेने राज्य शासनाकडे आपला ठराव मांडावा आणि त्यांना सांगावं की आमची स्थानिक लोकांची घरं ही नियमानुकूल करून घ्यावीत. हे आंदोलन वसईतील विविध प्रलंबित प्रश्नावर करण्यात आलेलं आहे. महापालिकेने वाढवलेली घरपट्टी आहे. वसईतील ग्रामीण भागामध्ये पिण्याचं शुद्ध पाण्यात पुरवण्यात महापालिकेला आलेलं अपयश आहे. आमच्यावर वाढलेले वेगवेगळ्या टॅक्सेस आहेत. आमची वसई बुडते, त्याच्यापासून वाचवण्याचं काम महापालिकेचं आहे. अशा विविध महापालिकेच्या प्रश्नांसाठी सोडवण्यासाठी हे आंदोलन आज आम्ही सुरू केलेलं आहे. परंतु तुम्हाला मी पुन्हा एकदा जाणीव करून देऊ इच्छितो की 2009 मध्ये जे महापालिकेच्या विरोधात म्हणजे महापालिकेमध्ये गावं समाविष्ट केली होती म्हणून गावात त्या वाचवण्यासाठी जे आंदोलन सुरू झालं होतं त्याच आंदोलनासारखी त्या आंदोलनाची सुरुवात आम्ही आज केलेली आहे. आज प्रश्न काही महापालिकेसाठी मर्यादित जरी असले तरी 2 महत्वाचे जे प्रश्न आमचे आहेत, जी आमची भूमिपुत्रांची जी वर्षानुवर्षाची घरं आहेत ती नियमानुकूल झालीच पाहिजेत. आणि दुसरा जो हरित पट्टा सिडकोच्या नकाशामध्ये जो ग्रीन झोन म्हणून ठेवलेला आहे तो तसाच राहिला पाहिजे आणि अर्नाळ्यापासून ते नायगाव पर्यंत जो किनारपट्टीचा वसईचा हरित पट्टा निसर्गरम्य सुंदर असा जी फुफ्फुस आहेत मुंबईला हवा पुरवणारी ह्यांना एक स्वतंत्र नियोजन प्राधिकरण मिळालं पाहिजे. तो पट्टा नॉन डेव्हलपमेंट झोन मध्ये राहिला पाहिजे आणि त्याला एक दर्जा द्या, माथेरानसारखा एक दर्जा द्या की तिथे डेव्हलपमेंटवर मर्यादा राहतील आणि हा हरित पट्टा अजून काही वर्ष आमच्या पुढच्या भावी पिढीला आणि मुंबईकरांना ऑक्सिजन देत राहील. यासाठीचा हा संघर्ष आहे. या पुढचा संघर्ष आमचा अमर्यादित असेल, अनलिमिटेड असेल. आम्ही बेमुदत धरण्यावर बसू. सरकार आणि महापालिका कमीत कमी पहिले आमच्या ह्या 2 मागण्या भूमिपुत्रांची घरं नियमानुकूल करणं आणि हरित पट्टा कायम टिकवण्यासाठी ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्याला विशेष नियोजन प्राधिकरण स्थापन करून करायचे, त्यासाठी आमचे बेमुदत आंदोलन ह्यापुढे सुरू.